यावेळी कायद्यात विविध तरतुदी करून ठेवलेल्या आहेत, विविध कार्यालय निर्माण केलेली आहेत, विधी सेवा समिती आहे, बाल विकास संघटन आहे, पोलिसांकडे आपण तक्रार करू शकतो, न्यायालयात जाऊ शकतो, असे विविध घटक आहेत किंवा बरेच NGO निर्माण झालेले आहेत ज्याच्याकडे जाऊन आपण मदत मागू शकतो, त्यांना शिक्षण पुरेसा शिक्षण देऊ शकतो, त्यांना आर्थिक मदत सुद्धा करू शकतो. या बाबतीत आपली जबाबदारी सुरू होते. आता आपण येतो दिवसातून कितीतरी वेळा आपल्याला असं जाणवते, आपण एखाद्या हॉटेलमध्ये चहा प्यायचा आपणही जाणून बुजून म्हणा किंवा आपल्याकडूनही दुर्लक्ष होतं की जाऊ दे, त्याचे आई वडील पाठवतात, मग आपण कशाला हे करायचं. पण अशा वेळीच आपण त्या मुलांचं संरक्षण करणे आपल्याकडून अपेक्षित आहे. आपण आपल्याला काही जास्त हे करायचं नाही. त्यांना बाल विकास समिती आहे किंवा विधी सेवा समिती आहे यांच्याकडे येऊन फक्त तक्रार द्यायची आहे किंवा ते निदर्शनात आणून द्यायचे आहेत किंवा इथे बालमजूर काम करतायत किंवा इथे जे मुलं आहेत यांना शिक्षण योग्य प्रकारे भेटत नाही आहे किंवा हे मुलं आहेत जे समजा अनाथ असतील किंवा त्यांचे आई वडील नाही आहेत, अपघातात काही मृत्युमुखी पडले असतील किंवा काही कारणाने हे झाले असतील, फक्त हे निदर्शनात आणून द्यायचे आहे. शासनाने त्यांच्यासाठी विविध तरतुदी करून ठेवल्या आहेत, ते आपल्याला चौधरी साहेबांनी सांगितलेले आहे. फक्त आपलं काम काय आहे की या गोष्टी फक्त निदर्शनात आणून द्यायची आहेत, त्याची योग्य प्रकारे तक्रार करायची आहे. एवढं जरी आपण हे केलं तर आपण मुलांचं बालपण संरक्षित करू शकतो. एवढीच आपली जबाबदारी आहे. कायद्याने आपले विशेष तरतुदी शासनाने केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपण फक्त जागरूक राहून या गोष्टी जर निदर्शनात आणून दिलं तरी बऱ्यापैकी आपण लहान मुलांचं बचपन सुरक्षित केलं आहे असे म्हणता येईल. त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही आणि मी माझे 2 शब्द संपतो. आपल्या जबाबदारीची जाणीव आपल्याला सरांनी करून दिलेली आहे की आपण ज्या प्रत्येक तळागाळातल्या घरापर्यंत पोहोचत आहोत तर त्या घरात गेल्यानंतर आपली काय जबाबदारी आहे. त्या घरात जर बालकामगार असेल, एखाद्या बालकावर अन्याय होत असेल, त्याचे जे हक्क आहेत ते त्याच्यापासून हिरावून घेतले जात असतील तर अशा सिच्युएशनमध्ये आपली तिथे खरी जबाबदारी सुरू होते. आणि असे बालकं आपण कोणाला निदर्शनास आणून द्यायचे आहे तर आपल्या तालुका स्तरावरची आपली विधी सेवा समिती आहे, तिच्यापुढे आपण त्या बालकांना ठेवायचं आहे. किंवा जे अंगणवाडी स्तरावर आपली बाल संरक्षण समिती आहे, बाल संरक्षण समितीमध्ये आपले मान्यवर आहेत, त्यांच्याही आपण जर निदर्शनास आणून दिली तर आपण त्या बालकांचे हक्क जे डावलले जात आहेत तर ते त्यांना आपण मिळवून देऊ शकतो. यासाठी आपली खरी जबाबदारी आपली ग्राउंड लेवलला आपण काम करत आहोत आणि तिथे आपल्याला बालकांना सुरक्षिततेसाठी जास्तीत जास्त काय करायचं आहे, काम करायचं आहे. मी सरांना आश्वासन देऊ इच्छिते सर की आजच्या कार्यक्रमानिमित्ताने आम्हाला बऱ्याचशा कायद्यांची ओळख झालेली आहे आणि म्हणजे एक प्रोसेस असते, कुठल्याही स्टेपला जाण्याची एक प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसची जी खरी जाणीव आहे आपण स्वतः सरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपण एखाद्या कॉफी पिण्यासाठी किंवा चहा पिण्यासाठी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो किंवा कुठे बाहेर हातगाडीवर वगैरे बघतो आपण, छोटी मुलं असतात की जी आपल्याला बालकामगार म्हणून काम करताना दिसतात, पण आपण त्याच्यावर कुठले ऑब्जेक्शन उचलत नाही. कारण त्यांच्या पॅरेंट्सची मजबुरी असते, आर्थिक परिस्थिती खालावलेली असते, कारण इन्कम त्यांना हवा असतो. मग तो कुठल्या तरी पद्धतीने घरातली प्रत्येक व्यक्ती काम करण्यासाठी ते उभे करतात. अगदी छोटंसं बालक जरी असलं तरी ते कामासाठी ते उभे करतात आणि आर्थिक म्हणजे इन्कम सोर्स ते कुटुंब मिळवत असतं त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी. पण ही जी बाब आहे ती कायद्याने गुन्हा आहे. कारण बालकामगार कायदा त्यासाठीच केलेला आहे की जे बालकामगार आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून आपल्याला त्यांना शिक्षण द्यायचं आहे आणि भविष्य जे बालकांचं भविष्य आहे, आणि आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे की आजचा जो बालक आहे ते उद्याचं काय आहे, आपलं भविष्य आहे, आपल्या देशाचं ते भविष्य आहे, तर त्याला सुरक्षित करणं ही आपली जबाबदारी आहे. आमची अंगणवाडी ताई घरातल्या प्रत्येक म्हणजे अगदी तळागाळातल्या कुटुंबापर्यंत पोहोचते, घराघरात पोहोचते, तिला घरातली परिस्थिती खरी